भारतीय उद्योग जगतातील प्रसिद्ध उद्योजक विजयपत सिंघानिया हे 12,000 कोटीचे मालक असून सुद्धा म्हातारपणामध्ये भाड्याच्या घरात राहावे लागले. ही किती दुर्दैवी गोष्ट आहे. 1938 मध्ये जन्मलेल्या विजयपत सिंघानिया हे वडिलांनी चालू केलेल्या टेक्स्टाईल फॅक्टरीमध्ये काम करत होते. 1980 मध्ये वडिलांच्या नंतर त्यांनी कंपनीचे सूत्रे आपल्या हातात घेतले आणि रेमंड हे कंपन्याचं ब्रँड बनवलं. आज जगातील मोठमोठ्या टेक्स्टाईल कंपनीमध्ये रेमंड कंपनीची गणना होते. आपल्या कंपनीचे 37% शेअर आणि संपूर्ण संपत्ती त्यांनी आपला मुलगा गौतम सिंघानियाच्या नावाने केली. पण दुर्दैव म्हणजे जन्माला घातलेल्या पोरानेच आपल्या बापाला घरातून हाकलून दिली. कधीकाळी मुंबईतील पॉश एरियातील 37 मजली इमारतीत राहणारे प्रायव्हेट जेटमधून प्रवास करणारे विजयपत सिंघानिया यांना साध्या भाड्याच्या घरात राहावे लागले. हे रायमंड कंपनीचे माजी चेअरमन होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला. वयाच्या 87व्या वर्षी मुंबईमध्ये शनिवारी 28 मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.